नमस्कार मित्रांनो, तर तूही रे माझा मितवा या मालिकेमध्ये की ईश्वरी अर्णवला म्हणते पुन्हा माझ्याजवळ यायचं नाही आणि मला हात लावण्याचा प्रयत्न करायचा नाही. तसं जर केलं तर पस्तवाल. अर्णव म्हणतो मी तुझा नवरा आहे. ईश्वरी म्हणते पण मी तुमची बायको नाहीये. अर्णव म्हणतो माहिती आहे मला, भांडखोर आहेस तू. अर्णव सोफ्यावर जाऊन बसतो आणि पुस्तक वाचत असतो. ईश्वरी त्याच्याकडे रागाने बघते. अर्णव अंजलीचा विचार करतो. अर्णव मनात म्हणतो राकेश, तू कुठेही लपून बसला असशील ना तरी मी तुला शोधून काढणारच. तर दुसऱ्या दिवशी सगळे आरतीसाठी खाली आलेले असतात. अंजली म्हणते मामा, मी अर्णवला सांगितले. अविनाश म्हणतो माहिती आहे मला, जावई बापूंसाठी ना. पण अंजली काळजी करू नको, जावई बापूंची ख्याली खुशाली लवकरच कळेल. ईश्वरी आरतीचं ताट तयार करत असते आणि तिच्या हातातून ते ताट खाली पडतं. वल्लरी म्हणते वा छान, मस्त हा, पूजा व्हायच्या आधीच आरतीचं ताट तू खाली पाडलंस, मस्त. ईश्वरी म्हणते चुकून ते पडलं. वल्लरी म्हणते सगळंच चुकतंय म्हटल्यावरती अशा चुका झाल्या आणि काय नाही झाल्या, काय काय फरक पडतोय, हे चालणारच. अर्णव तिथे येतो. अर्णव विचारतो काय चुकलंय. वल्लरी म्हणते काही नाही, विशेष काहीही नाही, घरात जे काही चालतंय ना ते चालू द्या. वल्लरीची बडबड बंद होते आणि तेवढ्यात तिथे ईश्वरीची आई येते. ईश्वरी अर्णव धावत आईचं स्वागत करायला पुढे जातात. ईश्वरी आईला मिठी मारते आणि वल्लरी आतमध्ये निघून जात असते. अविनाश म्हणतो वल्लरी हे काय करतेस तू, अगं वीणबाई आल्यात ना, बोल त्यांच्याशी. वल्लरी म्हणते तुम्हाला बोलायचं असेल ना तर तुम्ही बोला, मला इंटरेस्ट अजिबात नाहीये. वल्लरी आतमध्ये निघून जाते. अर्णव आपुलकीने ईश्वरीच्या आईची विचारपूस करतो आणि त्यांना म्हणतो तुम्ही जर येणार होतात तर मला सांगायचं होतं, मी गाडी पाठवली असती. ते दोघं आईचं स्वागत करतात आणि आतमध्ये घेऊन येतात. ईश्वरी विचारते आई अचानक कशी काय आलीस तू. आई म्हणते अगं इशू, आपल्या इथे पद्धत आहे, लेकीच्या घरी घट बसल्यावरती वाण देत असतात. ईश्वरीची आई अंजलीला विचारते चालेल ना मी वाण दिलं तर. अंजली म्हणते काकू असं कसं बोलताय तुम्ही, उलट तुम्ही आलात ना तर आम्हाला आनंदच झालाय, या बसा तुम्ही. ईश्वरी खूप खुश असते. ती आईला सोफ्यावर बसवते, दोघी गप्पा मारत असतात. तर इकडे वल्लरी आपल्या रूममध्ये येते, दरवाजा लावून घेते. वल्लरी म्हणते ही सुप्रिया अशीच इथे सगळ्यांसमोर तडमडत राहिली तर लवकरच माझं सत्य समोर येईल. नाही नाही, असं होता कामा नये. हे सगळं होण्याआधी मी ईश्वरीला या घरामध्ये टिकूच देणार नाही. आता ठरलं, एका दगडात दोन पक्षी मारायलाच हवे. तर इकडे सुप्रिया देवीची ओटी भरते आणि वाण देते. अंजली म्हणते बरं झालं तुम्ही आलात, ईश्वरीला छान सरप्राईज मिळाले. सुप्रिया देवाच्या पाया वगैरे पडते आणि अंजलीला म्हणते आता निघू मी, झालंय माझं काम. तुमच्या सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं, फक्त आजींची भेट तेवढी राहिली, त्या भेटल्या असत्या तर बरं झालं असतं. अंजली म्हणते आजीची तब्येत बरोबर नाहीये. सुप्रिया म्हणते ठीक आहे, काही हरकत नाही, पुढच्या वेळेस आले की मी नक्की भेटेन. पण अंजली ताई, तुमचे यजमान ते कुठे आहेत, लग्नाच्या वेळेस पण भेट नाही झाली त्यांची. अंजली म्हणते त्यांचा दौरा इतका लांबलाय ना आता की मलाच काळजी वाटते. ईश्वरी कौतुक करते. ईश्वरी म्हणते आई अगं यांचे मिस्टर राकेशजींसारखेच आहेत, गोरगरिबांची मदत करतात. तसं मी त्यांना भेटले नाही आहे, पण ताई बोलतात ना त्यावरून अंदाज आलाय. मला तर वाटतंय ना दोघांचे स्वभाव सारखेच असतील. अंजली आपल्या नवऱ्याचं तोंड भरून कौतुक करते. ईश्वरी म्हणते अंजली ताई तुम्ही अजिबात काळजी करू नका. आता जिजू आले ना की त्यांना ठणकावून सांगायचे की ताईंना आणि बाळाला तुमच्याशिवाय अजिबात करमत नाही, म्हणून तुम्ही कुठेच जायचं नाही. त्यांना माझं तर ऐकावंच लागेल. सगळ्यांच्या थोड्या गप्पा वगैरे होतात आणि सुप्रिया निघते. तर इकडे राकेश जुगार खेळतो आणि जिंकलेले पैसे घेऊन जात असतो. ते दोन माणसं त्याला ओरडतात. ते म्हणतात जिंकलायस ना आता पुन्हा खेळायचं, जोपर्यंत हरत नाही तोपर्यंत खेळायचं. राकेश त्यांना गयावया करतो आणि मला जाऊ द्या म्हणत असतो. ते गुंड म्हणतात तुला जायचं आहे ना तर ते पैसे खाली टाक आणि निघून जा मग इथून. राकेश त्या माणसांना बाजूला ढकलून देतो आणि तिथून पळ काढतो. गुंड त्याचा पाठलाग करत असतात. तर थोड्या वेळाने अर्णव अविनाश दोघं बोलत असताना अविनाशला पाटीलचा फोन येतो. अविनाश तो फोन घेतो. पाटील सांगतो की राकेश मुंबईमध्ये आहे, मला तो मगाशी दिसला होता. अविनाश फोन ठेवतो आणि अर्णवला सांगतो. अर्णव म्हणतो मामा, तो राकेश जर मुंबईत असेल ना तर तो नक्कीच काहीतरी प्लॅन करत असेल. यावेळेस काहीही झालं ना तरी त्याला आता सोडायचं नाही आपण. ते दोघं राकेशचा विचार करतात. तर इकडे ईश्वरी आपल्या रूममध्ये येते आणि गणपतीची मूर्ती आपल्या रूममध्ये स्थापन करते. ईश्वरी गणपतीच्या मूर्तीची पूजा करते आणि पाया पडते. ईश्वरी म्हणते देवा, माझ्या जिंदगीचं काय करायचं हे तू ठरवलेलं आहेस आणि मला माहिती आहे माझ्या जिंदगीचं तू सगळं चांगलं करणार आहे.
पण एक काम कर, या घरामध्ये जरा शांतता आण. आजींची भीती खरी ठरवू देऊ नकोस. आणि त्या भडकूचंदला अर्णवजींना थोडीशी समज देता आली ना तर प्लीज समज दे. अर्णवने ते ऐकलेलं असतं. अर्णव म्हणतो, मिस इंदोर, गणपतीला जरा बोलता आलं असतं ना तर ते म्हणाले असते, थोडी बडबड गप्प करशील का? ईश्वरी म्हणते, तुम्ही आमच्यामध्ये पडू नका. ईश्वरी अर्णव हे वाद घालतात. अर्णव म्हणतो, मिस इंदोर, असं प्रत्येक गोष्ट देवावरती सोडून नाही चालत. देव मी पण मानतो, पण एक आहे, देव त्यांनाच मदत करतो जे रडणं नाही तर लढणं पसंत करतात. ईश्वरी म्हणते, तुम्हाला वाटत असेल की तुम्ही एवढा मोठा बिझनेस उभा केला आहे आणि सगळं तुमच्यामुळे झालं आहे, पण तसं नसतं हां. सगळं एकट्यामुळे काही होत नाही. तुमच्या आजूबाजूची लोकं आणि देव हे दोन्ही लागतात त्यासाठी. अर्णव विचार करतो. त्याला आपल्या काकांनी आपल्याला हकलून लावलं होतं ते आठवतं. अर्णव म्हणतो, मिस इंदोर, माझ्या आजूबाजूला कोणीही नव्हतं, कोणी मदतीला आलं नव्हतं आणि मी देवाच्या भरोश्यावरती कधीच नव्हतो. जे काही मिळवलं ना मी ते स्वतःच्या हिमतीवरती मिळवले, स्वतःच्या बळावर मिळवले. आई गेल्यावर ताईची रिस्पॉन्सिबिलिटी घेतली, मी शिकलो, बिझनेस सुरू केला, तो वाढवला, तेव्हा देव नाही आला मदत करायला मला. ईश्वरी म्हणते, मग त्यात काय झालं? मी पण माझ्या लहानपणी आई वडील गमावलेच आहेत की, पण त्यातून लढले, स्वतःला सावरले या सगळ्यातून. अर्णव म्हणतो, बस बस, आपण या टॉपिकवरती नको बोलायला. ईश्वरी म्हणते, मी नाही, तुम्ही सुरुवात केली होती. आणि एवढं कसलं ओझं आहे तुमच्या मनावर? तुमच्या वडिलांशिवाय एवढा मोठा. अर्णव भडकतो. अर्णव म्हणतो, एक शब्दसुद्धा बोलायचं नाही माझ्या वडिलांबद्दल आता. एक लक्षात ठेव, आपल्या दोघांना या घरामध्ये एकत्र राहायचं असेल ना तर काही बाउंड्रीज पाळाव्या लागतील. आय नो तुला माझ्याबद्दल काही माहिती नाही आहे, पण तरीही तू माझ्या बापाचं नाव अजिबात काढायचं नाही आहेस. तू काहीही विसरलीस तरी मी माफ करेन, पण हे विसरायचं नाही, कधीच विसरायचं नाहीस. अर्णव तिथून निघून जातो. ईश्वरी पहिल्यांदा अर्णवचा एवढा विचार करायला लागते. तर इकडे वल्लरी मनात विचार करते. वल्लरी मनात म्हणते, आज अष्टमी आहे, म्हणजे आज घागर फुंकण्याचा कार्यक्रम होणार आहे. आज खरं तर गोंधळ सुरू होणार आहे. आणि साधासुद्धा गोंधळ नाही, ईश्वरीच्या आयुष्याचा गोंधळ होणार आहे. त्या ईश्वरीला आणि तिच्या आईला घाबरण्यापेक्षा मी माझ्या भूतकाळाला आता शस्त्र बनवणार आहे. ईश्वरीला हे असंच वाटत राहिलं पाहिजे की तिच्या आईमुळेच अर्णवचं बालपण उद्ध्वस्त झाले आणि हे सगळं करून मी नामानिराळी राहणार. अगदी 17 वर्षांपूर्वी जशी नामानिराळी होती तशीच. वल्लरीला आठवतं, वल्लरीने कसली तरी चोरी केली होती आणि सात्विकाने तिच्या कानाखाली मारली होती आणि वल्लरीने या सगळ्याचा तेव्हा बदला घेतला होता. वल्लरीने असं काहीतरी घडवून आणलं होतं की ज्यामुळे ईश्वरीची आई आणि अर्णवचे बाबा यांच्या नावाची बदनामी झाली होती आणि त्यानंतर सात्विकाने आपल्या नवऱ्याकडे दागिने देऊन आत्महत्या केली होती. वल्लरी म्हणते, त्या ईश्वरीच्या आईला या घरची ती शत्रू आहे असंच वाटलं पाहिजे. चला तर मग आजपासून खेळ सुरू. तर थोड्या वेळाने ईश्वरी फुलांचं ताट घेऊन येते आणि वल्लरी तिच्या हातातून ते ताट ओढून घेते. ईश्वरी म्हणते, अहो मामी, मी सगळी तयारी करते, आज घरात घागर फुंकण्याचा कार्यक्रम आहे ना. वल्लरी म्हणते, माहिती आहे मला, आणि हे बघ, ही अशी किरकोळ कामं करून मी कसं एकटीने घर सजवले हे तू दाखवायचा प्रयत्न करणार हे सुद्धा मला माहिती आहे. ईश्वरी म्हणते, मला असं सगळं सांगायची काही गरज नाही आहे, तुम्ही बसा, मी हे सगळं व्यवस्थित करते, हौसेने करते, आणि हे तुम्हाला मी मनापासून सांगते. वल्लरी म्हणते, हो का, कामाची एवढी तुला हौस आहे का? मग जा स्टोअररूममध्ये जा आणि आता घागर लागतील ना त्या सगळ्या घागरी घेऊन ये इथे बाहेर, जा चल. ईश्वरी म्हणते, आणते मी, पण त्यासाठी स्टोअररूम कुठे तेवढं सांगाल का? वल्लरी स्टोअररूम कुठे आहे ते ईश्वरीला सांगते. ईश्वरी जाते आणि वल्लरी मनात म्हणते, ईश्वरी, आता तुला स्टोअररूममध्ये जे सापडणार आहे ना त्यामुळे तुझं अख्खं आयुष्य बदलून जाणार आहे आणि त्यामुळे माझं काम सोपं होणार आहे. तर इकडे ईश्वरी स्टोअररूममध्ये येते आणि तिथे घागरी शोधते. ईश्वरीला घागरी दिसतात. ती एक घागर उचलते आणि त्याच्या खाली ठेवलेला न्यूजपेपर खाली पडतो. ईश्वरी तो पेपर उचलते आणि त्याच्यावरची हेडलाईन वाचते आणि त्यात लिहिलेलं असतं, उद्योगपती राजेश शिर्केंचा पर्दाफाश. ईश्वरी हे सगळं वाचते, तिच्या पायाखालची जमीन सरकते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो. तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की ईश्वरी घागरी घेऊन हॉलमध्ये येते. वल्लरी विचारते, काय काय स्टोअर रूममध्ये काही उपयोगाची वस्तू बघितलीस का तू? ईश्वरी म्हणते, काहीच नाही, सगळ्या वस्तू तिकडे धूळ खात पडल्यात. ईश्वरी वर निघून जाते. वल्लरी मनात म्हणते, हिच्या बोलण्यावरून वाटत नाही हिने फोटोज बघितले असतील म्हणून. ईश्वरी रूममध्ये तो पेपर घेऊन येते. अर्णव पेपर वाचतो
आणि खूप भडकतो. अर्णव म्हणतो, हे काय केलंय? काय हे सगळं? ईश्वरी म्हणते, मी मुद्दाम काही केलेलं नाहीये. ते स्टोअररूममध्ये. अर्णव म्हणतो, मी तुला सकाळीच सांगितलं होतं ना, त्या माणसाचं नाव माझ्यासमोर काढायचं नाही. ईश्वरी म्हणते, का नाही नाव काढायचं? अर्णव म्हणतो, तुला काय वाटलं, हे सगळं जाणून घेण्याचा तुझा हक्क आहे का? अजिबात नाही, तो हक्क नाहीये तुला.